नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप लेक्चर सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या वाचन आणि संख्या लेखन भाग 2 पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ संपल्यानंतर 10 अब्जापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन आलं पाहिजे, हा या व्हिडिओचा उद्देश आहे। तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, संख्या वाचन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष, कोटी दशकोटी, अब्ज दशाब्ज या प्रकारात त्या संख्येच्या अंकांची मांडणी करता आली पाहिजे। बघा, एखादी संख्या असते तर ती कशी वाचायची। आता इथे एक संख्या लिहिलेली आहे, एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष, कोटी दशकोटी, अब्ज आणि दशअब्ज म्हणजे दशअब्जापर्यंतची ही संख्या आहे। तर आता ही कशी वाचायची, त्यासाठी आपण काय करू, उजव्या बाजूनी एकक दशक शतक अशा प्रकारे वाचायला सुरुवात करायची। तर बघा, आता आपल्याला कोणती संख्या दिसते, फक्त 4 दिसतंय, म्हणजे एकक स्थानी 4 आहे। तर याला आपण कसं वाचतो, एक अंकी अंकांना आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे वाचतो। तर हे 4 आहे। आता बघा, एकक स्थानी 4 आहे, दशक स्थानी 1 आहे, म्हणजे 4 एकक आणि 1 दशक अशा प्रकारे आपण दोन अंकी संख्या ज्या 10 ते 99 पर्यंत आहेत त्यांना आपण कसं वाचतो, 14। आता एकक 4 आणि दशक 1 आहे, तर आपण इथं सेपरेट न वाचता आपण त्याला एकत्रितपणे वाचतो, म्हणजे 10 11 12 13 14 99 पर्यंत, बरोबर। आता 3 अंकी संख्या बघू, 7 1 4 अशी ही 3 अंकी संख्या आहे। तर या संख्येमध्ये एकक स्थानी 4 आहे, दशक स्थानी 1 आहे, शतक स्थानी 7 आहे। तर आपण एकक दशक शतक असं वाचन करायचं। मग आपण 4 एकक, 1 दशक आणि 7 शतक अशा प्रमाणे ही संख्या वाचू शकतो। तर ही संख्या कशी वाचायची, तर शतक, आता आपल्याला माहिती आहे की एकक आणि दशक आपण काय करतो, एकत्रितपणे वाचतो, म्हणजेच याला काय वाचतो, 14 असं वाचतो। आणि 7 शतक न वाचता, 7 शतक न वाचता शतकच्या ऐवजी शे असं वाचायचं, शतकच्या ऐवजी शे असं वाचायचं, म्हणजेच 700 आणि 14, 714 अशी ही संख्या वाचायची। आता 4 अंकी संख्या घेऊ आपण। यात पण बघा, परत एकदा काय करायचं, 4 अंकी संख्या दिसली की उजव्या बाजूनी एकक दशक शतक हजार, एकक स्थानी 4, दशक स्थानी 1, शतक स्थानी 7 आणि हजार स्थानी 0। म्हणजे बघा, जेव्हा 7च्या डाव्या बाजूला 0 आहे, बघा, जेव्हा एखाद्या अंकाच्या डाव्या बाजूला 0 असतं तेव्हा त्या शून्याला किंमत नसते, बरोबर। जर हेच 0 4च्या उजव्या बाजूला असतं तर ती संख्या काय झाली असती, 40 झाली असती, बरोबर। जेव्हा 0 एखाद्या अंकाच्या उजव्या बाजूला येतं तेव्हा त्या शून्याला किंमत असते, जेव्हा 0 एखाद्या अंकाच्या डाव्या बाजूला येतं तेव्हा त्या शून्याला काहीच किंमत नसते। ही गोष्ट लक्षात ठेवायची। तर ही एकक दशक शतक अशा प्रकारे आपण 714 असंच वाचन करायचं, कारण या शून्याला काहीच किंमत नाही। आता बघा, एकक दशक शतक हजार दशहजार अशा प्रकारे ही 5 अंकी संख्या आहे। बघा, आता 5च्या उजव्या बाजूला 0 आलं म्हणजे शून्याला काय झालं, किंमत आली, शून्याला किंमत आली। तर आता परत एकदा आपण एकक दशक शतक हजार दशहजार अशा प्रकारे वाचन करायचे। 5 हे दशहजार स्थानी आहे, एकक दशक शतक, शतकलाच आपण काय वाचायचं सांगितले, शे वाचायचं, आणि हजार आणि दशहजार अशा प्रकारे आपण बघा आता कसं वाचणार आपण। तर आपण आता या ठिकाणी गट केलेले आहेत, एकक आणि दशकचा एक गट केला आहे। शे हा नेहमी एकटाच राहील, शे नेहमी एकटाच राहील, म्हणजे शेचा शतकचा गट हा नेहमी त्याच्यामध्ये एकच अंक असेल, म्हणजे तो गट नेहमी कसा राहील, एकटा राहील। आणि हजार मध्ये बघा, हजार म्हणजेच एकक हजार आणि दशहजार म्हणजे
50,000 बघा आता इथं एकक दशक शतक हजार दश हजार अशा प्रकारे आपण काय करायचंय, हजारचा जो गट आहे 2 अंकांचा तो वाचताना आपण एकत्रितपणे वाचायचंय. म्हणजे बघा आता ही संख्या आपण कशी वाचणार, 5 अंकी संख्या आहे. मग आपल्याला माहिती आहे आपण एकक आणि दशक एकत्र वाचतो, म्हणजे या दोघांचा आपण एक गट केला. शतकचा सेपरेट गट आहे, शतक कोणासोबतही घ्यायचा नाही, तो सेपरेट घ्यायचा आणि सेपरेट वाचायचा. आणि वाचताना कसं वाचायचं, शतकला शे असं वाचायचं. तर हजारमध्ये बघा हजार आणि दश हजार अशा 2 घरांचा आपण काय केलं, एकच गट केलाय. हजारच्या घरामध्ये 0 आहे, दश हजारच्या घरामध्ये 5 आहे. तर आता आपण ही संख्या कशी वाचणार, तर बघा 50 आपण एकत्रितपणे वाचू शकतो बरोबर, कारण आपण काय केलंय, हजार आणि दश हजारचा गट तयार केलाय, एकच गट केलाय. बघा कसं वाचायचं, हजार 50,000 714. तर अशा प्रकारे आपण ही 5 अंकी संख्या वाचलेली आहे. 50,714 अशा प्रकारे ही संख्या आपण वाचलेली आहे. आता बघा आणखीन एक अंक आपण याच्यामध्ये ऍड करू. आता बघा 3 आणि 3 6 अंकी संख्या झालेली आहे. एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष, यानंतर काय येतं, लक्ष. तर आपण परत एकदा मोजायचं, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष. आता लक्ष स्थानी 3 हा अंक आलेला आहे, तर ती संख्या कशी वाचायची, 3 लक्ष बरोबर, 3 लक्ष 50,714 अशा प्रकारे आपण ही संख्या वाचायची. अगदी सहजपणे आपण ही संख्या वाचू शकतो, 3 लक्ष 50,714. तर आता याच्यामध्ये आपण काय करू, आणखीन एक अंक ऍड करू. आता बघा 7 अंकी ही संख्या तयार झालेली आहे. आता परत एकदा आपण काय करायचं, एकक दशक म्हणजे एखादी संख्या आपल्याला दिसली की ती आपण त्याच्यावर काय लिहायचं, किती अंकी संख्या असू द्या, मग त्याच्यावर काय लिहायचं, 4च्या वर एकक लिहायचं. हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून सगळं लिहिलेलं आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला नंतर लिहिण्याची गरज नाही लागणार. 4च्या वर काय लिहायचं, एकक, किंवा ए असं लिहिलं तरी चालतं तुम्हाला समजण्यासाठी. 1च्या वर दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष असं लिहून काढायचं, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. तर आता बघा ही संख्या कशी वाचायची, लक्षचा आपण एक गट केलेला आहे, लक्ष आणि दशलक्ष याचा एकत्रित आपण एक गट केलेला आहे. म्हणजे बघा लक्षात घ्या, सर्वांचे 2-2चे गट झालेले आहेत. एकक दशकचा एक गट, हजार दश हजारचा एक गट, लक्ष दशलक्षचा एक गट. फक्त शतकचा गटामध्ये केवळ शतकच येतो, म्हणजे तो एकटाच आहे, शे आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. तर शतकच्या गटामधला नेहमी एकटाच राहील. अशा प्रकारे बघा 13,50,714 अशा प्रकारे आपण या संख्येचं वाचन करू शकतो. आता बघा परत एकदा 0 याच्यामध्ये ऍड झालेला आहे. तर मी काय सांगितलं, 0 डाव्या बाजूला आहे, त्यामुळे या शून्याला काही किंमत आहे का, इकडे आपण कितीही शून्य लिहू शकतो. अजून 1 2 3 4 5 6 जरी शून्य लिहिले तर ही त्या शून्याला काही किंमत नसते. त्यामुळं ही संख्या कशी वाचायची, परत एकदा 13,50,714 अशा प्रकारे ही संख्या वाचायची. आता बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी, दशकोटीपर्यंत आता यामध्ये अंक आलेले आहेत. तर आता ही संख्या कशी वाचायची, तर वाचताना परत डावीकडून 20 एकत्रित वाचायचं. आपण काय केलेलं आहे, कोटी आणि दशकोटीचा एक गट केलेला आहे. कोटीचं घर त्याच्यामध्ये 0 आहे, दशकोटीच्या घरात 2 आहे, तर आपण त्याचा काय केलेला आहे, एक गट केलेला आहे. तर आपण कसं वाचायचं, 20 कोटी 13 लाख, लक्ष किंवा लाख दोन्हीपैकी वाचू शकता. 13,50,714 अशा प्रकारे अगदी सहजपणे आपण ही संख्या वाचू शकतो. बघा 20 कोटी 13,50,714 समजलं. यानंतर बघा आपण आता आणखीन एक अंक याच्यामध्ये ऍड केलेला आहे. एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज. तर आता आपण ही संख्या कशी वाचायची, 2 अब्ज. तर आपण काय केलेलं आहे, अब्ज आणि दशाब्जचा पण एक गट तयार केलेला आहे. तर त्यामध्ये कोणतीही संख्या किंवा अंक आला तर त्याला आपण कसं वाचायचं, अब्ज असं वाचायचं. जसं आपण शतकला शे वाचतो, हजार दश हजारच्या गटात जी पण
जी पण काही संख्या येईल त्याला आपण हजार असं वाचतो, तसं अब्जच्या गटामध्ये जो पण अंक येईल त्याला आपण कसं वाचायचं, अब्ज असंच वाचायचं. 2,20,13,50,714 अशा प्रकारे आपण अब्जपर्यंतची संख्या अगदी सहजपणे वाचू शकतो. आता बघा आणखीन एक अंक ॲड केला. परत एकदा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज आणि दशाब्ज, दशाब्जापर्यंतचे अंक आपण आता वाचलेले आहेत. बघा 12 आणि आपल्याला माहिती आहे की अब्जच्या गटामध्ये 2 आहे, दशाब्जच्या 1 आहे. तर हे दोन्ही मिळून आपण काय केलं, एक गट तयार केलेला आहे. त्याला काय वाचायचं आपण, अब्ज असं वाचायचं. म्हणजे 12 हे एकत्रित वाचायचं, 2 आणि 1 सेपरेट न वाचता. 12 अब्ज, 20 कोटी, 13 लक्ष, 50,714 अशा प्रकारे आपण 10 अब्जापर्यंतच्या संख्या अगदी सहजपणे वाचू शकतो. बघा आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे. बघा संख्या लिहित असताना काही नियम आहेत. तर जेव्हा एखादा अंक येतो तेव्हा मी तुम्हाला मागाशी काय सांगितलं होतं की अंकाच्या डाव्या बाजूला जर 0 आला तर त्या शून्याला काही किंमत नसते. म्हणजे त्या संख्येची किंमत, आता 1 आणि 0 याच्यामध्ये काही फरक आहे का, नाही. 2 आणि 0 2 सारखंच आहे. 3 आणि 0 3 म्हणजे याची पण किंमत 3, याची पण 3च आहे. 4 0 4, 5 0 5, 6 0 6, 7 0 7, 8 0 8, 9 0 9 अशा प्रकारे बघा याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण हे सगळे गट तयार केलेले आहेत आपण, आणि हे घर आहेत, एककचं घर आहे, दशकचं घर आहे, त्याचं मिळून आपण एक गट तयार केला. शतकचं एक घर आहे, हजार आणि 10,000चा मिळून एक गट तयार केला. लक्ष आणि दशलक्षच्या घराचा मिळून एक गट तयार केला, आपण त्याला लक्ष वाचतो. कोटी दशकोटीचा एक गट केला, त्याला आपण कोटी वाचतो. अब्ज आणि दशाब्जचा एक गट तयार केला, त्याला आपण अब्ज वाचतो. तर याच्यामध्ये कधीही समजा 1 कोटी असं जर असेल तर आपण काय लिहायचं, त्याला आपण 0 कोटी लिहिलं तर काही फरक पडेल का, नाही पडणार. 0 1 कोटी असं जर लिहिलं तर काही फरक पडेल का, नाही. जसं 1 ला 0 1 लिहू शकतो तसं 1 कोटीला 0 1 कोटी लिहू शकतो ना, बरोबर. हे फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला या घरामध्ये अंक लिहित असताना जेव्हा कुठं असा एक अंक येईल 1 ते 9 पर्यंत येतील अंक, तेव्हा 1 न लिहिता 0 1 लिहायचं, 2 न लिहिता 0 2 लिहायचं. हे कशासाठी, की तुमचं उत्तर चुकणार नाही, कधीच चुकणार नाही. बघा आता आपल्याला स्कॉलरशिपच्या एक्झामला नेहमी असे प्रश्न पडतात. प्रश्न बघा, पुढील संख्या अंकात कशी लिहितात, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला नेहमी स्कॉलरशिपच्या एक्झामला पडतात. प्रश्न पहिला, 80,015. आता हे अक्षरात लिहिलेलं आहे, आपल्याला संख्येमध्ये लिहायचं आहे. तर ते कसं लिहायचं, तर बघा एखादी संख्या लिहिताना आता आपण ऑलरेडी तर घरं करून ठेवलेले आहेत एकक दशकपासून अब्जापर्यंतचे. तर हे नेहमी आपल्याला पाठच असलं पाहिजे. पाठ कसं करायचं, तर तुम्हाला सांगितलं गट करायचे, गट करून पाठ करायचं. फक्त शेचा गट एकटा राहील, बाकी सर्व दोघांचे गट केलेत. हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज अशा प्रकारे गट केलेले आहेत. तर हे लिहून काढायचं नेहमी. म्हणजे सुरुवातीला हे तुम्हाला लिहायचं आहे, नंतर जसा तुमचा सराव होईल तसं तुम्हाला हे लिहिण्याची सुद्धा गरज लागणार नाही, अगदी तोंडपाठ होऊन जाईल. तर पुढील संख्या अंकात कशी लिहितात, 80,015. तर याचं उत्तर आपण अगदी 2 सेकंदात लिहू शकतो. आता फक्त समजून सांगताना तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण यानंतर तुम्ही अगदी 2 सेकंदात त्याचं उत्तर काढू शकतात. आता 80,015 बघा, 1 ला आपण उत्तर लिहूया 80,015. आता 80,000. तर आपल्याला बघा हजारचं गट कुठं आहे, 80,000 बरोबर, हजारचं इथं आहे. मग इथं काय लिहायचं, 80. 15 कुठं लिहायचं, 15 कसं लिहितो आपण, 15 म्हणजे एकक स्थानी काय आहे, 5. दशक स्थानी काय आहे, 1. बरोबर, झाली, तुमचं उत्तर झालं. आता बघा जेवढे बाकीचे घर आहे तिथं 0 देऊन टाकायचं. म्हणजे इथून दशाब्जपासून आता इथं मी 0 लिहिलं, इथं 0 लिहिलं, इथं 0 लिहिलं, इथं 0 0 0. काही फरक पडतो का,
कारण 8च्या म्हणजे डाव्या बाजूला 0 आहे, तर कितीही 0 लिहा, याचा काही फरक पडतो का नाही. आणि इथं पण घरात बघा, या पण घरात काहीच सांगितलेलं नाही आपल्याला. काय सांगितलं 80,000, मग ते आपण 1000च्या घरामध्ये लिहून टाकलं 80. बरोबर, 80 लिहून टाकलं कारण इथं 1000 होतं. 80,000, मग 1000च्या घरात लिहिलं का आपण 80 लिहिलं. त्यानंतर 15 कुठं लिहायचं होतं, एकक आणि दशकच्या घरात लिहिलं. बाकीचे जेवढे घर आहेत प्रत्येक घरात 0 लिहून टाकायचं. मग फायनल आपलं उत्तर काय आलं बघा, या 0ला तर काही किंमत नाही. बरोबर, मग आता उत्तर काय आलं आपलं 80, आणखीन एक 0, 1, 5, हे आपलं उत्तर आलं. अगदी सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे प्रश्न सोडू शकतो. आता 1 कोटी 1, बघा कोटीचं घर कुठे आहे, 1 कोटी 1, कोटीचं घर कुठे आहे इथं, कोटी दशकोटी. तर मी मगाशी काय सांगितलं होतं, 1 कोटी म्हणलं इथं, तर आपण याला 0-1 लिहू शकतो का. 1ला 0-1 लिहायचं म्हणून सांगितलं होतं मी. 0-1 म्हणजे कोटीच्या गटामध्ये 1 कोटीचं एक घर आहे आणि दशकोटीचं एक घर आहे, तर तिथं कसं लिहायचं 1 कोटी, तर 1 म्हणजेच 0-1, 0-1 म्हणजे 1 कोटी लिहिलं ना आपण. आता कोटीच्या घरात आलं. बरोबर, 1 कसं लिहितो आपण, 1 म्हणजे हे कोणत्या स्थानी आहे, एकक स्थानी आहे, 1 लिहिलं इथं. बाकीचे जेवढे घर आहेत प्रत्येक घरात 0 लिहून टाकायचं. बघा डावीकडच्या शून्यांना काही किंमत नसते, तर इथून पुढे आपण संख्या लिहायची. आपलं उत्तर काय आलं, 1 0 0 0. हे झालं आपलं उत्तर. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 1 कोटी 1. समजलं. यानंतर बघा आता 10 अब्ज 502, 10 अब्ज 502 हे पण लिहिताना अगदी घाबरून जाण्याची काहीच गरज नाही, अगदी सहजपणे आपण लिहू शकतो. 10 अब्ज 502. तर 10 अब्ज बघा, आता अब्जचा कॉलम म्हणजे अब्जचं घर कुठे आहे, अब्ज. बरोबर, इथूनच खाली येऊ आपण. 10 अब्ज लिहून टाकू इथं 10. आता आपण कसं वाचणार, 10 अब्ज. बरोबर, 10 अब्ज 502. आता 500, शेचं कुठं आहे बघा, शे इथं लिहायचं का मग 5. बरोबर, 502. तर आपल्याला इथं 2 लिहायचंय. 2 कसं लिहिणार, मी सांगितलं होतं फक्त 2 नाही लिहायचं, तर 0-2 लिहायचं कधी पण. इथं 0-2 लिहिलं. बघा आता उरलेले जेवढे घर आहेत प्रत्येक घरात काय करायचं, 0 लिहून टाकायचं. समजलं. 10 अब्ज 502. तर आपण काय केलं, 10 अब्ज 502, 10 कुठं लिहिलं, अब्जच्या घरात. 500, 5 कुठं लिहिलं, शेच्या घरात म्हणजे शतकाच्या घरात. आणि 2 कुठं लिहायचं, एकक स्थानी. बरोबर, मग अशा प्रकारे आपण सहजपणे अब्जापर्यंतच्या संख्या लिहू शकतो. फक्त नियम एवढा लक्षात ठेवायचा की कुठलीही संख्या, आता जसं आपण इथं 1 कोटी होतं तर इथं 0-1 लिहिलं आपण, काही फरक पडला का, नाही पडला. पण यामुळे काय झालं, तुम्हाला सहजपणे त्याचं उत्तर लिहिता आलं. तर अशा प्रकारे आपण आणखीन काही उदाहरणं बघू. बघा आता पुढचं उदाहरण, 2,05,302. 2,05,302 हे कसं लिहायचं, तर सेम आपल्याला परत एकक, दशक, शतक अशा प्रकारे लिहून काढायचं. आता बघा आपल्याला 2,05,302 हे लिहायचे. 2 लक्ष, तर लक्ष, आता लक्षचा बघा कुठं आहे घर, इथं आहे. मग 2 लिहू का इथं, 2 नाही तर 0-2 लिहायचं तिथं, कारण 2 घर आहे तिथं. बरोबर, 0-2. बरोबर, 2,05,000, हजारचं कुठं आहे बघा घर, इथं. मग इथं 5 लिहू का, तर 0-5 लिहायचं, 0-5. बरोबर,
हे बघा, हजारच्या गटामध्ये 2 घरं आहेत, एक हजारचं आहे, एक 10,000चं आहे. लक्षच्या गटामध्ये 2 घरं आहेत, एक लक्षचं आहे, एक दशलक्षचं आहे. तर आपण काय सांगितलं लिहिताना नियम, एक छोटासा नियम आहे फक्त, की संख्या इथं 2 लिहिले ना, 2 लक्ष लिहिले ना, तर या ठिकाणी तुम्ही 2 लिहू नका, 0-2 लिहा. काही फरक पडतो का? नाही पडत. इथं 1000, 5000 तर 0-5 लिहा, काहीच फरक पडत नाही, फक्त तुमचं उत्तर बरोबर येईल. 2,05,300, 300. मग शेच्या घरात काय लिहायचं? 3 लिहायचं. 2 कसं लिहितो आपण? एकक स्थानी, बरोबर. आता एकक स्थानी लिहून टाकलं 2. आता बघा, घरं कोणकोणते उरलेत? अब्जापासूनचे घरं उरलेत. 0 लिहिलं, 0 लिहिलं, 0 लिहिलं. जेवढे घरं उरले तिथं 0 लिहून टाका, काही फरक पडत नाही, बरोबर. अशा प्रकारे 2,05,302 हे आपलं उत्तर आलं. तर आपलं फायनल उत्तर कसं असेल? इकडचे 0 लिहिण्याची गरज आहे का? नाही. बघा आता, 2,00,000 एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, बरोबर. बघा, एकक दशक एकत्रित लिहितो, शतक 300, त्याला आपण शतकला कसं वाचायचं? शे, म्हणजे 302, 5,302. आणि हे किती झालं? 2,05,302. अशा प्रकारे आपण सहजपणे संख्या लिहू शकतो. फक्त काय करायचंय? 0-2 न लिहिता काय लिहायचंय? 0-2 लिहायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस संख्या लिहिताना काय करायचं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा संख्या न लिहिता 0-1, 0-2, 0-3 अशा प्रकारे लिहायचं, म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही. आणि डावीकडच्या शून्याला काही किंमत नसते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढील संख्यांचे वाचन करा. बघा प्रश्न, पुढील संख्यांचे वाचन करा. असा प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपमध्ये नेहमी येतो आणि पर्याय दिलेले असतात. पर्यायामध्ये संख्या अक्षरी लिहिलेल्या असतात, म्हणजे आपल्याला वाचता येतात का बरोबर हे चेक करण्यासाठी. तर बघा, या संख्यांचं वाचन करताना आपण काय करायचं? आपण एकक दशकपासून दशाब्जपर्यंत लिहिलेलं आहे, तर या सरळ सरळ त्या गटामध्ये ठेवून टाकायची संख्या. आता ही संख्या आपण इथं लिहू. बघा, इकडून लिहू. 2 0 आहे, एकक दशक शतक स्थानी 5 आलं, बरोबर. नंतर 0 आहे, एकक दशक हजार स्थानी 0 आहे, आलं. नंतर 0 आहे आणि इथं 2 आहे. एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष, एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष. अशा प्रकारे बघा, आता ही संख्या वाचायची कशी? तर आपण आता पाहिलेलंच आहे. बघा, ही संख्या कशी वाचणार? 2 लक्ष, लक्षच्या घरात आलंय ना 2, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे की लक्षच्या घरात कोणते आले, कसं वाचायचं? लक्ष. 2 लक्ष, हजारमध्ये काय आहे का? 0 आहे. मग 0,000 म्हणण्याची गरज आहे का? नाही. 2,05,002. परत एकदा बघा, 2 पहिल्यांदा काय केलं आपण? एकक दशकनुसार ही संख्या इथं लिहून घेतली. त्याच्यानंतर काय केलं? 2 लक्ष, हजारच्या कॉलममध्ये 0-0च आहे, त्याच्यामुळे काय वाचण्याची गरज नाही. 502 आलं उत्तर आपलं. 2,05,002 हे आपलं आलं उत्तर. आता बघा, पुढची संख्या ही संख्या आहे. ही संख्या आपण जशाच तशी आपण लिहून घ्यायची. बघा, एकक स्थानी, हे एकक स्थानी आहे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी इथपर्यंत आहे. तशाच प्रकारे आपण लिहून घेऊया. बघा, आता इथं एकक दशक, बरोबर. आता बघा, ही संख्या वाचायची कशी? तर आपल्याला माहिती आहे 14,15,16,340 एकत्रित वाचायचं. झालं आपलं उत्तर. 14,15,16,340
40 हे आपलं उत्तर. अशा प्रकारे आपल्याला वाचायचं आहे. तर पुढची संख्या बघा, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज आणि दशाब्ज म्हणजे दशाब्जची ही संख्या आहे. तर ही आपण सहजपणे वाचू शकतो. बघा आता दशाब्जपर्यंत ही संख्या लिहून घेऊ पहिल्यांदा आपण. तर बघा ही संख्या आपल्याला वाचायची. तर सोपं आहे. 17 अब्ज 14 कोटी 12 लक्ष 20,500 हे झालं आपलं उत्तर. 17 अब्ज 14 कोटी 12 लक्ष 20,500 अशा प्रकारे आपल्याला 10 अब्जपर्यंतच्या कोणत्याही संख्या वाचता येऊ शकतात, ते पण अगदी सहजपणे. आणि आपण आता जी प्रॅक्टिस केलेली आहे त्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही संख्या दिसली की आपण एकक दशक शतक असं मांडून घ्यायचं आणि अंकांचं लेखन कसं करायचं, तर 1चं 01 2चं 02 अशा प्रकारे शून्य देऊन लेखन करायचं. कारण डाव्या साईडला दिलेल्या शून्याला किंमत नसते, त्यामुळं तुमचं उत्तर चुकणार नाही, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण आज संख्या वाचन आणि संख्या लेखन हा टॉपिक शिकलेला आहोत. यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला 10 अब्जपर्यंतच्या संख्यांचं वाचन लेखन अगदी सहजपणे येणार आहे.